नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी या 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज या ठिकाणी लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी हेक्टरी 13,600 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, याची काय आहे विस्तृत बातमी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. आणि कोणते आहेत जिल्हे आणि किती हेक्टरपर्यंत या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे 13,600 रुपये हेक्टरचा, ही आपण या चॅनलवर विस्तृत बातमी पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यातील बघा 7 जिल्ह्यातील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा ही पुणेची न्यूज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना 997 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. याबरोबर बघा, जुलै 2023मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात वैनगंगा नदीला पूर येऊन पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही जवळपास 18 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी मदत नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर यात मराठवाड्यातील बघा परभणी, लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या मराठवाड्यातील फक्त 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. म्हणजेच मराठवाड्यातील 3, कोकणातील 3 आणि या ठिकाणी बघा विदर्भातील 1 असे 7 जिल्ह्यांना या ठिकाणी मदत या ठिकाणी मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या 1.25 लाख शेतकऱ्यांना 448 कोटी 59 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांमध्ये 2,82,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. लातूर जिल्ह्यातील जवळपास 3,60,000 शेतकऱ्यांना 348 कोटी 45 लाख रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील 54 कोटी 62 लाख रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 9 कोटी 32 लाख रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर कोकणातील 3 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 14 लाख रुपयांची भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे. नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल. म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंतच मदत दिली जाईल. तसेच हेक्टरी मदतही वाढीव दराने मिळणार आहे. जिरायती पिकांसाठी 13,600 रुपये दिली तर जाणार आहे. तर बागायतीसाठी बघा 27,000 रुपये प्रति हेक्टरी. बहुवार्षिकी म्हणजेच फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानासाठी मदतीची मागणी विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ही मदत मंजूर केलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही आजची अपडेट होती. मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक तर कराच, परंतु माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. कारण मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असो. नवीन न्यूज आणि अपडेटसाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येईल. धन्यवाद.